मातोश्री, एकदा दरवाजा उघडा, मग हवं तर बंद करा. थोरल्या बाईसाहेब, हो नाही काहीतरी तरी बोला. हवं तर दाराशी उभा राहू नका असं म्हणा, पण काहीतरी बोला. की वाटणी मागितली म्हणून तुमचंच मन तुम्हाला खातंय. असं काही नाहीये, कुणाच्याच मनात काही नाहीये. मातोश्री, तुम्ही हे खरं सांगताय ना? हे बघा, आम्हाला कोणाला सांगायचं नव्हतं. चुकून बोललो, मनावर घेऊ नका. असं कसं म्हणता तुम्ही? कसं मनावर घेऊ नको आम्ही? आम्हाला तर हे खरंच वाटत नाही. असं कसं केलं मातोश्रींनी? का मागितली त्यांनी वाटणी? सूनबाई, त्याची चर्चा बरी नाही. हो, चर्चा तर झालीये मातोश्री. झाली जरूर, पण त्यातून आपण तरलो. तरुण निघालो हे खरंय. आणि त्या वाटणीमुळे काय झालं तर शंभूराजांच्या मनाचं औदार्य समजलं. त्यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा कळला आपल्याला. परंतु मातोश्री, कधी कधी वाईट गोष्टीतूनही चांगल्या गोष्टी जन्माला येतात. जसं समुद्र मंथन. एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला राक्षस. मंदार पर्वताची रवी करून, शेषनागाची दोरी करून क्षीरसागर घुसळला आणि त्यातून जगाला संपवणारं विष बाहेर पडलं. त्रास झाला, संकट आली, पण देव आणि राक्षस यांच्या अथक परिश्रमानंतर त्या मंथनातून अमृत मिळालंच ना. असंच हे शंभूराजांचं औदार्य म्हणजे अमृत. त्यामुळे घडली घटना महत्वाची नाहीच. आणि सुनबाई, थोरल्या बाईसाहेबांनी वाटणी मागितली, त्यात त्यांची काही चूक नाही. त्यांनाही कळून चुकलं. आपल्या कुटुंबाचा विचार हा वाटणी पलीकडे पोचलाय. म्हणजे त्यात शंभूराजांचं मोठेपण. त्यांच्या नाही म्हणण्याने नकाराचा कडेलोट झाला, होकाराला मानवंदना मिळाली. एवढं झालं, आम्ही भरून पावलो. ते झालंच मातोश्री. आणि कुटुंब म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी येतातच. मानपान, स्वार्थ, मोह, माझं तुझं, हे सगळं आलं. आणि आपण ह्यातून तरलो त्याचं कारण म्हणजे आऊसाहेबांचा विचार. हो ना. म्हणून म्हणतोय आम्ही, त्या गोष्टीचा विचार करायचा नाही. थोरल्या बाईसाहेबांनाही यानंतर खूप मनस्ताप झाला. महाराजांनाही त्रास झाला. शंभूराजे, तुम्हा सगळ्यांनाच त्रास झाला. पण त्यातून एक झालं, आपण आणखी घट्ट झालो. ते झालंच. पण मातोश्री, दरवाजा का उघडत नाहीये? मातोश्री, 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 दार उघडा. आम्हाला तुम्हाला काही विचारायचं आहे. मातोश्री. दादासाहेब, दादासाहेब, बोला बाळराजे. तुम्ही किती किती छान बोला होता ना तिथे. आवडलं तुम्हाला? हो, देहाची वाटणी जशी करता येत नाही तशी देशाचीही वाटणी करता येत नाही, बरोबर ना? हो,
आपले आबासाहेब खूप खूप मोठे आहेत ना दादासाहेब. खूप मोठे आहेत. आभाळा एवढे मोठे? हम्म. आभाळापेक्षाही मोठे. आभाळापेक्षाही मोठे? समजेल तुम्हाला. आम्हाला अजून बाकीचं कळले नाही. बाकी कळलं नाही ते बरंच झालं. आम्हाला समजावून सांगा ना. वेळ आली की सांगू. आत्ता ते ओझं घेऊ नका तुम्ही. आम्ही ते ओझं घेतलं म्हणजे घ्यावं लागलं, तेही वयाच्या 9व्या वर्षी. आणि आमचं बालपणच हरवून गेलं. आपल्या आबासाहेबांचं बालपण तर वयाच्या 6व्या वर्षीच संपन्न. 6व्या वर्षीच इंदापूरच्या जहागिरीचा कारभार पाहायला सुरुवात केली त्यांनी. म्हणजे केवढे होते ते? तुमच्या एवढे. आमच्या एवढे? म्हणूनच आम्ही काय बोललो ते तुम्हाला समजलं नाही समजलं याचा विचार करत बसू नका तुम्ही. मग आम्ही काय करू? तुम्ही खेळा, भरपूर खेळा. आमच्या पाठीवर घोडा घोडा करायला आवडतं ना तुम्हाला, तो खेळ खेळा. रायगडाच्या खाली उतरा, स्वराज्यातल्या मुलांमध्ये मिसळा. सूर पारंब्या, सूरपाट्या, लगोरी सगळे खेळ खेळा. अंगावरचा घाम वाऱ्यावर सुकेपर्यंत खेळा बाळाचे. मस्त खा आणि झोपून जा. आणि अभ्यास? तो भल्या पहाटे करायचा. बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. कुटुंबातल्या, राजकारणाच्या सगळ्या गोष्टी आम्ही बघू. कळलं? जी दादासाहेब. जा, आता खेळा आणि निर्धास्त राहा. राहुजी नाना, राहुजी नाना, काय झालं? कशी कशी ढासळली तब्येत? अहो काल तर तापाने फणफणलो होतो. पापड ठेवला असताना अंगावर तर भाजून निघाला असता. निरोप पाठवायचा अशा वेळी. थांबा, मी राजवैद्यांना सांगतो. येऊन गेले ते. हो, त्यांनी काढा दिला म्हणून तर आता एवढं बोलतोय. आता दातखिळीच बसायची वेळ आली होती. पण अचानक कशामुळे झालं? तुमच्यामुळे, तुम्हा दोघांमुळे. राहुजी नाना, अहो काय बरळताय? आमच्यामुळं काय? तुमच्यामुळे वाटणीचा हंडा स्वार्थाच्या चुलवाडावर चढवायला मी हातभार लावला. अगदी खालून जाळ फुंकला आणि तेच गलट आलंय आता. ते घडूतय ते घडलं. मध खातय आता. हातून पाप घडलं. अहो काय पाप घडलं? फक्त महाराजांना मनस्ताप देणारं घडलं आपल्या हातनं. हे पाप नाहीये का? हो, देव माणूस तो. महाराष्ट्राच्या मातीची पुण्याई म्हणून तो या मातीतून चालतोय. या डोंगर दुर्गाचं भाग्य म्हणून तो इथे वास करतो. हो, केवढं भाग्य आहे आपलं. ते काय करतात आणि आपण काय करतोय? सुखाला बांधून ठेवलंय त्यांनी रायगडाच्या खांबाला. सुखाला हलायलाही अवसर नाहीये. अशा या रायगडाचा मी गडकरी. तेव्हा मी काय केलं पाहिजे पंत? आणि मी काय केलं? मी बुरुजाला सुरुंग लावावा? नाही नाही. हो राहुजी, तुम्हाला काय झपाटलंय की काय? का तुम्ही धावलात भूताच्या जत्रेत? हो काय बोलताय हे? आणि असं बोलताय जणू आम्ही महाराजांच्या विरोधातच आहोत. आणि आमची नाराजी त्या महादेवावर तर नाहीच. आमची नाराजी आहे ते आमच्यावर शिंग उगारणाऱ्या शंभूराजेंवर. पंत, आता तुम्ही मला बेरजेत धरू नका. मी भला आणि माझा गड भला. म्हणजे आपण अपमान सहन करत जगायचं असं म्हणताय का तुम्ही? चालेल, तसं जगू मग. पंत, कसं जगायचं ना ते तुमचं तुम्ही ठरवा. पण मी आता तुमच्या बरोबर नाही हे खरं. राहुजी,
हे म्हणजे ऐन धारेत घेऊन जायचं पुराच्या आणि बोट सोडायचं, तसं झालं. तुम्ही तेच करा असं सांगणे माझं. झालं गेलं सोडा पंत. हो महाराजांना जर सुगावं लागलं ना याचा, तर त्यांना ज्या यात्रा होतील ना त्या नाही बघवणार. राहुजी, जातीसाठी माती खावी असं म्हणतात. पंत, स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी जातीपातीला मध्ये आणू नका. महाराजांनी जातपात नाही पाहिली कधी, हे लक्षात ठेवा. आई ग, मातोश्री, मातोश्री, महाराजे, कुठे गेली होती स्वारी? दादासाहेबांकडे. आणि आमच्या मातोश्री, दरवाजा का बंद आहे? ते आम्हालाही माहित नाही. तुम्ही हाक मार. तुम्ही हाक मारली की दरवाजा उघडतील मातोश्री. आम्ही हाक मारतो, पण आम्हाला लाडू पाहिजे. खूप भूक लागली. भूक लागली? मग हाक मारा मातोश्रीने. या. मातोश्री, मातोश्री, दार उघडा ना, आम्हाला भूक लागले. मातोश्री, दरवाजा उघडा ना. मातोश्री, का दरवाजा बंद केलाय मातोश्रींनी? रागवलेत का? नाहीतर तुमच्यावर कशाला रागावतील? त्या आराम करतायत म्हणून दरवाजा लावलाय त्यांनी. तुम्ही हाक मारा. मातोश्री, दरवाजा उघडा ना. मातोश्री. थोरल्याबाई साहेब, काय हो हे? बाळराजांना भूक लागलीये, त्यांना लाडू हवाय. दरवाजा उघडा. हे काही बरं नाही. हा, आम्ही केव्हापासून दाराशी उभे आहोत. तुम्हाला आमची काही किंमतच नाही का? थोरलेपणा तुमच्याकडे आलाय म्हणून असं वागताय? थोरल्याबाई साहेब, दार उघडा. दार उघडा. शांतपणे एकदा बोला. थोरल्याबाई साहेब. चांगलाच घाबरलाय राहुजी नाना. आता तापच काढलाय म्हटल्यावर काय बोलणार? ताप हे निमित्त हो, कारता पायच घेतलाय त्यांनी. आणि असली बेभरोशाची माणसं मला आवडत नाहीत. पंत, चूक त्याची नाही. म्हणजे कसं आहे पंत, अहो गोगल गाय झाली म्हणून काय तिचं दूध काढत नाही कुणी. असा आपल्या गोटातला एक एक माणूस गळत राहिला ना तर बरं नाही. हो ना, हे असंच चालत राहिलं तर आपलं मात्र कठीण आहे. कठीण का आहे? अहो, शंभूराजांनी वाटणीचा डाव हाणून पाडला. नुसताच हाणून नाही पाडला, ती धोबी पछाडच टाकलाय. आता त्यांना शह द्यायचा तो तरी कसा? एक लक्षात ठेवा पेशवे मोरोपंत, पुन्हा सांगतो, आम्ही मारलेला तिढा सोडवणं फार अवघड. हो, पण आता नवीन तिढा मारला पाहिजे ना. तिढा मारूच लवकर. आणि तुम्हीही गडबडून जाऊ नका. एक चाल हरलो म्हणून काय झालं? बुद्धिबळाचा पट तर नाही हरलो. हे आहेच, पण आणि आजही आम्ही वजिराच्या चालीनं पटावरच्या 64 घरांची नाकेबंदी करू शकतो. करू शकता, पण पंत त्यासाठी साथ पाहिजे ना. पटावरचं एक प्याद आपल्याकडे आहे अजून, विसरलात? कोण? महाराणी साहेब. महाराणी साहेब? हो, महाराणी साहेब. पण पंत, वाटणीच्या त्या घटनेनंतर
उद्या आता कितपत खंबीर राहतील शंकाच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा मोरोपंत, महत्वाकांक्षेचा निखारा एकदा पेटला की त्यावर कितीही पाणी टाका तो विझत नाही. आणि महाराणी साहेबांच्या मनात निखारा पेटलाय. आपल्याला फक्त त्याला पाण्यापासून लांब ठेवायचं. हे मात्र अगदी बरोबर. मातोश्री, मातोश्री उघडा ना दरवाजा. असं करतात का हो मातोश्री? लेकरू एवढं दारात आलंय, त्याचं तरी ऐकावं. बाळराजे भुकेले आहेत आपले. उघडा ना दरवाजा मातोश्री. मातोश्री का हो दरवाजा उघडत नाही? उघडा ना दरवाजा मातोश्री. या आधी असं कधीच झालं नाही आणि आज मात्र हे असं. काय ग, सकाळपासून काही खाल्लंय का त्यांनी? काही खाल्लं नाही सकाळपासून. बघा, म्हणजे काही उद्या कमी जास्त झालं मोहिमेच्या अगोदर तर केवढ्याला पडायचं ते. हो ना, महाराजांचंही मग निर्धास्त जाणं व्हायचं तर तेही होईल का? शहाण्या माणसाने असं वागायचं याचंच नवल वाटतंय आम्हाला. मातोश्री बघा, बघा आपले बाळराजे सुद्धा निघून गेले. लेकरू भुकेला आहे हो. उघडा ना दरवाजा मातोश्री. मातोश्री, दिला असता एखादा लाडू तर काय झालं असतं. उघडा आता दरवाजा. काय झालं असेल हो? आम्हालाही कळायला वाव नाही. तुझ्याशी काही बोलणं झालंय त्यांचं? मला तर आत्ता बंद कर म्हणाल्या. कोणालाही आत सोडू नका. पण असं का म्हणाल्या मातोश्री? आणि आम्हाला तर सगळं कळलंय आता. आणि आमची काहीही तक्रार नाही. पण मातोश्री, एकदा दार उघडून दिसा तरी आम्हाला. उघडा ना दरवाजा मातोश्री. कोणाची दृष्ट लागली आपल्या कुटुंबाला कुणाच ठाऊक. तुम्ही काही काळजी करू नका. मातोश्रीने एकदा दरवाजा उघडला ना की सगळं ठीक होईल. काय झालं? युवराज, मातोश्रीने दरवाजा लावून घेतला. दार उघडतच नाही येत होत्या. मातोश्री, दरवाजा उघडा. आम्ही आलो आहोत. बाळराजे आले आहेत. मातोश्री, अजूनही मनात काही सल असेल तर तो सांगावा. आमच्या आईसाठी आम्ही प्रसंगी तलवारीच्या धारेवरूनही चालू, पण दरवाजा उघडावा मातोश्री. मातोश्री, अहो, तुमचं वात्सल्य, तुमची ममता हाच आमचा उभारा, तेच आमचं जीवन. दरवाजा उघडा मातोश्री. मातोश्री, आऊसाहेब बाहेर उभ्या आहेत असं समजा आणि दरवाजा उघडा. मातोश्री.
मातोश्री